मग वेअर इज द प्रॉब्लेम? समस्या नेमकी आहे कुठं? तो म्हणतो बुवा तुमचं ते परमार्थन भक्तीच करायची आहे ना, त्याचं लॉजिक काय आहे सांग. माणसाचं लॉजिक काय आहे? तो म्हणतो हेच सगळं करायचंय ना, करू रिटायर्ड झाल्यावर. रिटायर्ड एकदा झालो ना, 50-60 उलटली. पण समर्थांनी सुद्धा सांगितलंय ना दासबोधात, आधी प्रपंच करावा नेटका. लोक म्हणले आम्ही असं ठरवलंय, आधी प्रपंच करावा नेटका 1 ते 50 आणि मग म्हणजे 51 ते 60. तुम्ही म्हणाल असं का म्हणताय, सध्या तेवढंच आयुष्य आहे म्हणून, जय जय, नंतर सगळं पराधीन होतो. खात्री नाही. सेवा निवृत्त झाल्यानंतर, कालचा शब्द नोकरी निवृत्त झाल्यानंतर, निवृत्त याचा अर्थ काय आहे? आता तुम्ही हे काम करायला योग्य राहिलेले नाही आहात. तुमचे डोळे, स्मरणशक्ती, हात पाय हे सगळे आता या सगळ्या कामाला इंटॅक्ट राहिलेले नाहीये, सुसिद्ध नाहीये. म्हणजे तुम्ही या कामाला, प्रपंचातल्या या ऑफिसच्या कामाला लायक नाही आहात. लायक नाही आहात म्हणजे नालायक आहात. बरोबर आहे ना? असंच आहे ना? आणि म्हणून तुम्ही घरी बसा, घरी बसण्याचे पैसे देतो आम्ही तुम्हाला. स्वामी विवेकानंद म्हणतात, परमेश्वराच्या चरणी आपलं देहरूपी फूल अर्पण करायचंय. ते निर्माल्य झाल्यावर अर्पण करावं का नवीन असताना? प्रपंचाला जो देह लायक नाही राहिला, उठता येत नाही, बसता येत नाही, त्याने परमार्थ काय होणार हो? म्हणून प्रपंच करताना लहानपणापासून हा गांभीर्याने विचार करावा. नाही तर समर्थ म्हणले आयुष्य निघून जातं. समर्थांचा एक अभंग 1 मिनिटात सांगतो, थोडासा चालीत म्हणूया, म्हणजे जरा संगीताचाही आनंद घ्या. आणि संगीतात सांगितली ना गोष्ट की वाईट असली तरी माणसं डोलतात. हो का, हो का, बरं. काय म्हणाले समर्थ? फार छान. बरं, संतांचं, कुठल्याही संतांचं बोलणं आपल्या कल्याणाकरताच असतं. माऊली बोलोत, शंकराचार्य बोलोत, समर्थ बोलोत, तुकाराम महाराज बोलोत, नाही तर कोणी आधुनिक सत्पुरुष बोलोत, ते आपलं कल्याण व्हावं म्हणूनच बोलतात. ते म्हणले, सावधान सावधान धान धातूना, सावधान 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 सावधान, वाचे बोला राम नाम, वाचे बोला राम नाम. आपला आयुष्याचा आलेख त्याच्यामध्ये समर्थांनी ग्रथित केलाय. ते म्हणले कसं जीवन निघून जातं. खूप गांभीर्यानं विचार करण्यासारखा अभंग आहे. 10 वर्षे बालपण, 10 वर्षे बालपण, 20 वर्षे होतारुण्य, 20 वर्षे होतारुण्य, अंगी जडला अभिमान, अंगी जडला अभिमान, तेव्हा न घडे हो साधन, सावधान 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 सावधान. पिसाची होय भरती, पिसाची होय भरती, दारा पुत्र ते लाभती, दारा पुत्र ते लाभती, जातची पडे भ्रांती, जातची पडे भ्रांती, न कळे स्वरूप स्थिती, सावधान सावधान सावधान. खूप मोठा आहे, चाल एवढी पुरे. फार छान, अगदी सावधान. सावधान हा अभंग ऐकताना सुद्धा सावधान.
याचा आपल्या जीवनाशी काहीतरी संबंध आहे, निगडीत आहे, हे असं गृहीत धरा म्हणजे नीट ऐकलं जातं. डोक्याला जरा त्रास होतो, खुराक आहे हो. मी म्हणलं MBBS व्हायचंय, 5000 औषधाची नावं, स्पेलिंग आणि रोगाची लक्षणं पाठ करावी लागतात ना. किती डोक्याला ताप आहे, पण ते याची व्यवस्था आहे पुढे त्यानंतर. म्हणून किती गांभीर्यानं करतात माणसं. अगदी 30-40% का होईना पास होतात ना. म्हणले आमच्याकडे तर 35% पास आहे भारतामध्ये. म्हटलं 35% पास म्हणजे 65% रोग्याला मारण्याची खात्री. जय जय. त्यात पुन्हा गमती जमती असतात. एक डॉक्टर मला म्हणले, बुवा कुणाला सांगणार असेल तर मी सांगतो, मी स्किन स्पेशालिस्ट का झालो. म्हटलं का? कुणाला सांगणार नाही, कुणाला नाही सांगणार. म्हटलं कीर्तनात सांगत जाईल फक्त. तो म्हणला स्किन स्पेशलिस्ट होण्याचं कारण रात्री अपरात्री उठावं लागत नाही हो. हे कार्डिओलॉजिस्ट झालं किंवा ते केवढा व्याप आहे गायनिक झालं तर. कधी पण उठा, कधी पण धावा, झोप नाही. प्रापंचिक जीवन व्यवस्थित नाही म्हणत, म्हणून म्हणला मी स्किन. दुसरं म्हणलं असं, स्किनच्या रोगाने मनुष्य सहसा मरत नाही, म्हणजे रेप्युटेशन खराब होण्याचं कारण नाही. आणि तिसरा मुद्दा म्हणला, तो रोग कधी बरा होत नाही. निरूपणामध्ये हलका भाव यावा, हलकेपणा यावा, म्हणून मध्ये मध्ये विनोद करावेत असं शास्त्र आहे. दासबोधात संत सांगतात, समर्थ सांगतात, राग रंग प्रसंग विनोद प्रसंगे करावे. म्हणून मुद्दा विसरायचा नाही. मुद्दा चाललाय हा की व्यवहारात आपण किती सहन करतो ते लेक्चर. हे समर्थांचं लेक्चर नाही का आपल्याला सहन होणार. खूप छान ऐका. ते म्हणले सावधान सावधान व्हा आणि साधनेला लागा, चालायला लागा, लगेच सुरू करा नाम. साधन काहीतरी घ्या आणि ते लगेच सुरू करा गांभीर्यानं. केव्हा तरी मी करेन असं नाही हो. 10 वर्ष बालपण आपल्या संपूर्ण आयुष्याचा आलेख. 1 ते 10 बालपण होतो का परमार्थ सांगा. 80 ते 90 होत नाही. 1 ते 10 काय होणार आहे. 10 वर्षे बालपण, 20 वर्षे तारुण्य. साधारण 12-15 नंतर जरा तारुण्याचा अनुभव यायला लागतो. 20 वर्षे तारुण्य, अंगी जडाला अभिमान, तेव्हा नघडे साधन. मुलगी असो नाही तर मुलगा असो, तारुण्यामध्ये त्याची बुद्धी स्वतःच्या सौंदर्याला जास्त चिकटलेली असते. मी स्त्री आहे वा मी पुरुष आहे हे विसरताच येत नाही जागृतीमध्ये. काय भानगड आहे हो, कसला केवढा त्या तारुण्याचा माझ्यावरती अन्याय आहे, केव्हा तरी विसरता आलं पाहिजे ना. स्वामी रामतीर्थ चालले होते रस्त्याने आणि एका मुलीकडे त्यांनी पाहिलं. अप्रतिम सुंदर मुलगी सौध्यामध्ये उभी होती, गॅलरीत उभी होती, खूपच सुंदर. सौंदर्याची लक्षणं सांगितली शास्त्रांनी. सौंदर्य कशाला म्हणतात, फार सूक्ष्म असं सौंदर्य भारतीय संस्कृतीने सांगितलं. आणि विशेष म्हणजे संस्कृत मधला जो शृंगार आहे ना, तो विकार प्रधान नाही आहे, रस प्रधान आहे. ते तुम्ही ऐकलत ना भर्तृहरीचं शृंगार शतक, तर तुम्ही रसिक होता, पण बिभत्सता त्यात येत नाही. रामतीर्थ पाहतच राहिले हो त्या मुलीकडे. एखादं गुलाबाचं छान फुल दिसावं आणि किती छान आहे हे असं पाहत राहावं असे रामतीर्थ पाहत राहिले. अर्थात त्या काळामध्ये जसा असतो तसा अहंकार तिला होता. ती म्हणली, स्वामीजी भगवे कपडे नेसले आणि मुलीकडे इतक्या, म्हणजे नुसतं जाता जाता पाहिलं ठीक आहे, पण माझ्यासारख्या तरुण मुलीकडे इतकं घूर घूर के देखना ज्याला म्हणतात, तुम्हाला काही वाटत नाही का आतमध्ये काय बघताय माझ्यात एवढं. कन्सेप्ट क्लिअर कशी असते. काय म्हणले असतील ते, आम्ही असतो तर काय म्हणलं असतो. आधी गडबडलो असतो. मी कुठे बरोबर आहे, मी तुझ्याकडे पाहिलं हे तू सुद्धा माझ्याकडे पाहते म्हणून तुझ्या लक्षात आलं की नाही. काहीतरी शाब्दिक छल करत बसलो असतो. रामतीर्थ म्हणाले, माझ्या रामाने सगळं विश्व बनवलंय, त्यांनी तुला बनवलंय, सगळ्यालाच बनवलंय, तुलाही बनवलंय. इतकी सुंदर आहेस तू. मी विचार करतोय तुझ्यामध्ये रामाने एवढं सौंदर्य ओतलंय, तर त्याच्याकडं सौंदर्याचा स्टॉक किती असेल, परमेश्वर किती सुंदर असेल याचा विचार मी तुझ्याकडून तुझ्या सौंदर्याचं आलंबन घेऊन करतोय. मी सांगतोय मुद्दा असा की या तारुण्यामध्ये परमेश्वराचं नाम घ्यावं असं क्वचितच वाटतं. वाटायला लागतं कधी 40 नंतर. एक एक बट पांढरी झाली की मग कळतं युटिलिटी हा जगाचा निकष आहे.
उपयोग आहे ना जोपर्यंत, तोपर्यंत बसा. तोपर्यंत इन्कम आहे तोपर्यंत कमी, नाही तर ऑल आउट. जय जय. नाही आमच्याकडे ते डासाचं मिळतं म्हणून सांगितलं. गंमत सोडून द्या यातली. 20 वर्षाचा मुद्दा सांगतात. 10 वर्षे बालपण, 20 वर्षे तारुण्य, अंगी जडला अभिमान, तेव्हा नघडे साधन. साधन प्रामाणिकपणानं एक वाक्य बोलून ठेवतो. तारुण्यात ज्यांनी साधनाला सुरुवात केली, सद्गुरूची पावलं धरली आणि गांभीर्यानं परमार्थ करायचा ठरवला, त्याच्यासारखा भाग्यवान. प्रल्हादाच्या मुखामध्ये वाक्य आहे, कौमार आचरेत प्राज्ञ धर्मान भागवतान इह. भागवतातला प्रल्हाद लहान 5-7 वर्षाचा, भगवान प्रकट झाले. तो सांगतो कुमार अवस्थेमध्ये परमार्थ चालू करावा. म्हणून मी काल म्हणलो, तरुणांना लहानांना कीर्तनाला आणा. लहानांना म्हणजे अगदी अगदी लहानांना नव्हे. बुवा जरा घेता का? पुढचं चरण. तिसाची होय भरती. 21 ते 30 याला तिशी म्हणतात. 20 ते 30 तिशी. त्यात दारा पुत्र लाभती. मग त्यातची पडे भ्रांती. आमच्या महाराष्ट्रामध्ये एक भारताचं, हम दो हमारे दो, माँ बाप को छोड़ दो. इतका मर्यादित होतो तो, इतका मर्यादित होतो की ते सोडून बाकी काही जगत आहे. तुकाराम महाराजांचा या वळणाचा एक अभंग आहे. तुका म्हणे केला बयने गाढव, बयने गाढव. तुका म्हणे केला बयने गाढव, बयने गाढव. तुका म्हणे केला बयने गाढव, बयने गाढव. बघतो नारायण आठवेना, आठवेना. बघतो नारायण आठवेना, आठवेना. तुका म्हणे केला बयने गाढव, बयने गाढव. महाराज सांगतात, एकदा या प्रपंचात पडला, तो असो नाही तर ती असो, प्रपंचाकरता गाढवासारखे काबाड कष्ट करायला त्याला लाज वाटत नाही. नाही करावेत ते, हरकत नाही कर्तव्य म्हणून, पण या कष्टाचा उपयोग नाही हे तेव्हा तरी कळलंच पाहिजे. यातली एक तरी गोष्ट गांभीर्यानं, हा मुद्दा अनेकदा ऐकला ना माणसं दुसराच विचार, इतका गुळगुळीत झालाय बोलून बोलून, इथलं काही बरोबर येत नाही हो असं म्हटलं की माणसं तिसरा 50 वेळा ऐकलंय. त्याचा आपल्या प्रपंचाला, आपल्या रोजच्या वर्तनाला काही उपयोग आहे. मी अनेकदा सांगतो, अगदी माझं घरातल्यांचं प्रेम आहे, घरातल्यांचंही माझ्यावर प्रेम आहे, पण मी संपलो की हातातली अंगठी काढून घेणार आहेत नव्हते. रडत रडत तेवढी अंगठी काढा होणार आहे असं. प्रेम नाही का आहे, म्हणजे ही अंगठी सुद्धा माझ्या बरोबर जर येणार नाहीये तर काय बरोबर येणार याचा गांभीर्यानं केव्हा तरी विचार. बुद्धिमान म्हणतो मी स्वतःला, बुद्धिमान मानतो, बुद्धीचा अहंकार आयुष्यभर मिरवतो, या बुद्धीनं अनेकांचा अपमान करतो. मला कसं जास्ती माहिती आहे. त्या बुद्धीचा जर खरा अहंकार असेल तर संत म्हणाले, स्वतःच्या कल्याणाचा नीट विचार करशील ना, तिशीत तर जाऊ द्यावं. 40 वर्ष झाली. पुढं तिसाची होय भरती, दारा पुत्र लाभती. त्यातची पडे भ्रांती, नकळे स्वरूप स्थिती. 40 वर्ष झाली, डोळा 40 आली. नेत्रासी भुली पडिली, येता न दिसे जवळी. 50 वर्ष होती, श्याम केश शुभ्र होती. पुन्हा त्याला श्याम करीती. समर्थांची क्षमा मागून, हे माझं आहे. पण वरून जरी श्याम केले तरी आत ते शुभ्रची असती आणि आठवड्याने लोकांना कळती. जय. 50 वर्ष होती, श्यामकेश शुभ्र होती. हलती दाताच्या पंक्ती, याला म्हातारा म्हणती. 60ची बुद्धी नाठी, हातामध्ये घेऊन काठी. धावत असे पोरांच्या पाठी मागे, धावती कारटी. चेष्टा करायला लागतात माणसं. अहो आपली पोरं चेष्टा करायला लागतात. 70ची होता गणना, उठता बैसवेना, बैसता उठवेना. बापुडा होय दैन्यवाडा.
साठीनंतर बसण्याचे कार्यक्रम आणि उठण्याचे समारंभ चालू होता. म्हणजे का असं का आता बसायचे असं अर्धा तास आधी ठरवावं लागतं. जय 420 मिळवणी 80 बापुडा होय विदेशी जळाविण मासोळी जैशी ऐसा होय कासाविषयी मृत्यूची भीती चालू होते. का जे निश्चित आपलं नाही ते आपलं म्हणण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला आणि जिथं निश्चित जायचंय तिथं गेल्यावर काय होणार आहे माहिती नाही म्हणून मनुष्य भीतो. खरं सांगू का मृत्यूच्या वेदना फार नसतात बरं. वेदना मृत्यूच्या अजिबात नसतात फार. शुकदेव सांगतात परीक्षितेला भागवतामध्ये घाबरू नकोस अजिबात मृत्यूच्या वेदना नसतात फक्त जीव जातो. जय घाबरायचं आणि भीतीचं महत्वाचं. आणि खरं सांगू का मृत्यूच्या बाबतीतलं कारण जो म्हणले मृत्यूला घाबरत नाही ना तो एकदाच मरतो. सद्गुरुनाथ महाराज का भीती वाटते पुढं काय आहे काहीच माहित नाही. बर आज आपलं जे मानलंय ते नाहीये आपलं. सत्यानृते मिथुनी कृत्या नैसर्गिकोयम लोक व्यवहार. आचार्य ब्रह्मसूत्रातल्या अध्यास भाष्यामध्ये सांगतात जे असत्य आहे आणि ते सत्य मी अनुभव घेणारा सब्जेक्टिव्हिटी अँड ऑब्जेक्टिव्हिटी या दोन गोष्टीवर जगत चाललंय. उपभोग घेणारा कुणीतरी आणि प्रत्यक्षात ज्याचा उपभोग घेतला जातो ते वेगळं. याने व्यवहार चालतो. ज्याचा उपभोग आपण घेतो ते आपण कधीच नसतो. बटाटे वडा आपण नाही म्हणूनच वडा खातो. तुम्ही म्हणाल बुवा का असं बोलताय काल केले होते म्हणून. जय जय कीर्तन झाल्यावर सद्गुरूला म्हणजे आता लगेच नाही. जे खरंच ऑब्जेक्ट आहे ते कायम ऑब्जेक्टच राहणार आहे. त्या ऑब्जेक्टला सब्जेक्ट करण्याचा आयुष्यभर केलेला प्रयत्न आणि त्यामुळे भीती वाटते. 420 मिळवणी 80 बापुडा होय विदेशी जळाविण मासोळी जैशी तैसा होय कासाविषी नवावरी दिले पूज्य सुख राहिले तुझे म्हणत असे माझे माझे शेवटी जड झाले मुझे. शतवारी पुरुष झाला राजहंस निघून गेला देह कोरडाच पडला जनमणती उचला उचला प्राणी भूमी भार झाला. या लागी रामदास सांगतो सज्जनास धरा सद्गुरूची कास सावधान सावधान वाचे बोला राम नाम. जय जय मुद्दा चाललाय. मना सज्जना हित माझे करावे जर गांभीर्यानं ठरवायचं असेल तर संतांनी सांगूनच ठेवले ते ही भगवंतामध्येच आहे पक्क. नुसता प्रवचन कीर्तनात सांगण्याचा आणि ऐकताना खरं खरं अशी जळगाव ते बेळगाव ही कानातली इकडच्या कानाला लागेपर्यंत खांद्याला असा विषय नाही हो. होतो मुद्दा काय माहितीये का हे सगळं खरं आहे पण उपयोगात कधी आणणार. लगेच आलं पाहिजे ना उपयोगात. एक पैलवान होता विनोद जरा ऐका काय जबरदस्त होता. कोल्हापूरचा होता. कोल्हापूरला आमच्या भागात पैलवान बिलवान सातारा कोल्हापूर मस्त पैलवान ठणठणीत व्यायाम करणारा आणि काय ते हिंद केसरी वगैरे मिळवलेला जुना होता. हल्ली सारख्या गाड्या पिढ्या तेव्हा नव्हत्या. ऍक्टिव्ह जुना घोड्यावरनं प्रवास. तो या गावाहून त्या गावाला गेला सासूरवाडीच्या गावाला. आमच्या गावाचा जावई आमच्या गावाचा जावई असं म्हणून त्या गावातल्या लोकांनी 2 रुपये 4 रुपये त्यावेळेला 2 रुपये 4 रुपये होते ते दिले. 2000 रुपये त्याला मिळाले 4 दिवसात. सन्मान केला सगळ्या लोकांनी आणि तो परत यायला निघाला घोड्यावरती बसून. वाटेत त्याला चोराने अडवला बेदम मारला. 2000 रुपये लुबाडून घेतली. ती गदा पण घेतली. 1000 रुपयाची गदा असेल ती सगळी. फक्त लंगोटीवर पाठवला नशीब त्याचं. गावात आला लोकांनी विचारलं अरे काय तू 10-15 लोकांना लोळवणारा इतकी ताकद तुझ्या अंगात एवढी शक्ती तर वापरली का नाहीस. लोळवायचं ना त्या चोरांना. तो म्हणला लोळवलं असतं मी पण 10,000च्या खाली मी खेळत नाही. जय असं माझं जीवनात होऊ नये हो. हे तत्वज्ञान हे चिंतन हे संतांचं बोलणं वाया जावं का. ती साठवलेली संतांच्या कृपेची शक्ती मला सांगू नये कुणाला हे मी वापरतोय पण आतमध्ये पक्क असावं. आणि आता आपण प्रत्यक्षात परमार्थ काय तो पाहूया. काल मी म्हणालो होतो कालच्या पूर्वरंगाच्या समारोपामध्ये की नेमका परमार्थ नेमकं साक्षात साधन कशाने करायचंय याचा विचार उद्या करू असं म्हटलं होतं. तू म्हणाल मग इतका वेळ काय सांगितलं त्याची प्रस्तावना. आता थोडस काळजीपूर्वक आपल्यामध्ये सगळं आहेच आहे
फक्त निमित्त, आपण मला प्रतिनिधी केलंय असं समजा, आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्या समोर मी बोलतोय. आपल्या सर्वांचा ज्ञानाचा अनुभवाचा आदर राखून मी बोलतोय. कदाचित माझा अभ्यास वाढावा म्हणून आपण श्रद्धेनं ऐकता आहात, असाही एक विचार मी करेन. आपण जे जगतोय, आपल्याजवळ 5 गोष्टी आहेत. 5. थोडासा वेदांत. 5 गोष्टी कुठल्या? पहिल्यांदा आपण आहोत. जिवंत आहोत आपण, म्हणजे आपल्याला चैतन्याचा, जिवंतपणाचा अखंड अनुभव आहे. आपण आहोत याचं आपल्याला भान आहे, म्हणजे आपण स्वतःला खरं मानतोय, सत्य मानतोय, म्हणजे सत्रूपाचा आपल्याला अनुभव आहे. चिद्रूपाचा आपल्याला अखंड अनुभव आहे. आपण चैतन्य आहोत, आपण जिवंत आहोत याबद्दल कोणाला शंका नाही की नाही? ते म्हटले जरा बघावं, ज्या अर्थी शंका आहे त्या अर्थी जिवंत आहोत. जय जय जय. नाही तर शंका घ्यायचं काय? कोण घेणार शंका? नाही, एकदा डॉक्टरचं सर्टिफिकेट लागतं सद्गुरू. आणि दुसरं म्हणजे आपण अनेकदा आनंदाचा अनुभव घेतो, तो भले विषयांच्या माध्यमातून घेऊ. एखादी गोष्ट चांगली झाली, इंडिया जिंकला, काही डायरेक्टली मला उपयोग आहे का त्याचा? तो ते BCCI ला आणि त्याचे जे मुख्य आहेत त्यांना आहे नाही, त्याच्यावर बेटिंग करणाऱ्यांना गंमत यातली सोडून द्या. मुद्दा चाललाय, आपण आनंदाकरता अखंड जगतोय, म्हणजे सत, चित आणि आनंद या स्वरूपाने आपण अखंड आहोत. पण याचा सगळ्याचा आपण विचार करतोय. विचार करताना आपण सेल्फ कॉन्शियस आणि अवेअरफुल बिईंग आहोत. नॉट ओनली अवेअरफुल, स्वतःचं भान, स्वतःचं अस्तित्व घेऊन आपण जगताचंही भान. आता मी या देशामध्ये सिंगापूरमध्ये आहे याचं मला भान आहे. मग आम्ही भारतातून आलोय वगैरे वगैरे. मग या सगळ्या बारीक 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 विचारांचे इतके कंगोरे आहेत. शंकराचार्य म्हणाले, आपल्या अंतःकरणा म्हणून मधून प्रत्येक क्षणाला 72,000 विचार वरती येतात. 72,000, म्हणजे एवढे मोजायलाही आपल्याला वेळ नाही. त्यांनी कशी काय मोजले कोणाला? त्यांची बुद्धी तेवढी सूक्ष्म होती. त्यातला एखादा विचार पकडतो आपण आणि जीवन जगतो. काय आता आवश्यकता आहे वगैरे. म्हणजे आतल्या सेल्फ कॉन्शियस बरोबर आपण अवेअरफुल, म्हणजे विचारानं जगतो, म्हणजे बुद्धी आहे. बुद्धीच्या पुढच्या बाजूला व्हॉट टू डू, हे करू का हे करू, असा एक विचार आहे. बुद्धी म्हणजे निश्चय करणारी आणि संकल्प आणि विकल्प करणारी एक आपल्या जवळ शक्ती आहे, आणि त्याला म्हणतात आवर माइंड, मन. तिसरी गोष्ट, पण मनात नुसतं येऊन उपयोग नाही. मला प्रत्यक्षात आज रविवार आहे, इतके फोन झाले, कीर्तनाला जायचंय नाही, 4 लोकांनी सांगितलं चांगलं आहे कीर्तन, चांगलं आहे कीर्तन, मग चला एक दिवस. किंवा नको जायला, जे काय असेल ते, जाऊया किंवा जाऊया नको, असा विचार करणारी एक आतमध्ये शक्ती आहे. त्याला मन असं म्हणतात. त्याच्या पुढं, या मनाच्या पुढं हे सगळं ठरल्यानंतर मनापासून इंद्रियांना प्रेरणा देणारी शक्ती, पॉवर प्रत्यक्षामध्ये जात आहे, ते प्राण. आणि प्राणांच्या बाहेर इम्प्रेशन ज्याला म्हणतो आपण, डोळे, नाक इत्यादी ज्ञानेंद्रिय, आणि हात पाय इत्यादी कर्मेंद्रिय, कर्म करणारी इंद्रिय कर्मेंद्रिय, ज्ञान घेणारी इंद्रिय ज्ञानेंद्रिय. अगदी सोपं. हे सगळं घेऊन आपण इथं आलात आणि बसलात. या 5 गोष्टी आपल्यामध्ये आहेत. म्हणजे 5 गोष्टींचं कडवळ, याला मी असं आपण म्हणतो. त्यात परत सूक्ष्म वर्गीकरण करता येईल, काही आवश्यकता नाही, आता प्रतिपाद्य मुद्दा तो नाहीये. यामध्ये जीवाचं कल्याण करण्याचं सगळ्यात सामर्थ्य कोणाजवळ आहे, कोण ठरवतं, त्याचा विचार आपण करूया. आता मी जे सगळं सांगितलं हे श्रीमद भगवद्गीतेच्या आधाराने, म्हणजे मूळ परंपरेच्या आधाराने सांगितलं. मला वाटलं म्हणून मी बोलत नाहीये. मला वाटतं ते बोलण्याकरता मी उभा नाहीये. संता सत्पुरुषांचा जो आशीर्वाद आहे तो पोस्टमन या नात्याने आपल्यापर्यंत द्यायला मी उभा आहे. मी खरं सांगू का, कीर्तनकार हा वाढपी आहे. वाढपी करून ठेवलेलं पक्वान त्यांनीच आहे.
सगळं पक्वान्न तयार आहे, वाढायचं काम फक्त बुवा करत असतो. म्हणजे वाढपी या दृष्टीने आपण बघत चला. आणि मी कार्यालयातला वाढपी नाहीये. जय जय. कार्यालयातला म्हणजे श्रीखंड म्हणेपर्यंत शेवटपर्यंत पोहोचला तो. जय. गंमत यातली सोडून द्या. मी सांगतोय हे की आपल्या समोर जे मी मांडतोय या सगळ्याला परंपरा आहे. आणि ज्या गोष्टीला परंपरा असते तीच गोष्ट सिद्ध असते. भगवान स्वतः सांगतायत इंद्रियाणि पराण्याहु. विसरायचं नाही. विनोद विसरलात तरी चालेल, संगीत विसरलात तरी चालेल, पण हे सिद्धांत नाही विसरायचे. त्याच्याकरता आपण वेळ खर्च करतोय. आम्ही एवढा प्रवास खर्च करून सज्जनगडावरून इथपर्यंत त्याकरता आलोय, दुसऱ्या कोणत्या हेतून नाही. हे लक्षातच घ्या. इंद्रियाणि पराणि आहु. इंद्रियेभ्यः परं मनः. मनसस्तु परा बुद्धि. मनसोस्तु परा बुद्धि. यो बुद्धे परतस्तु सः. गोपाल कृष्ण भगवान की. इंद्रियाणि पराणि. पराणि म्हणजे पलीकडं, अतीत, च्या आत. पराणि इंद्रियांच्या अतीत. आहुः. आहुः म्हणजे प्राण. इंद्रिय व्याकुळ झाली की पक्क समजावं प्राण व्याकुळ आहेत. व्याकुळता हा प्राणांचा गुणधर्म आहे, इंद्रियांचा नव्हे. म्हणून बोलून ठेवतो, आता प्रतिपाद्य मुद्दा नाही. व्याकुळतेचा अनुभव आला की दीर्घ श्वसन करा. व्याकुळता व्याकुळतेच्या ठिकाणी असते आणि आपण त्या अनुभवापासून दूर जातो. काही वेळा प्रॉब्लेम येतो, काहीतरी संकट येतं, खूप व्याकुळ होतो आपण. वेटिंग माइंड, काय करतो, काय होतंय आता. काही करू नका, फक्त दीर्घ श्वसन करा शांतपणानं. ही 4-5 ब्रीदिंग मध्ये आपल्याला शांतीचा अनुभव येतो. व्याकुळता कमी होते प्राणांची. इंद्रियांची व्याकुळता मनापर्यंत पोहोचवण्याचं काम, मनातले विचार इंद्रियांपर्यंत पोहोचवण्याचं काम प्राण करत असतात. आणि प्राणायाम करत असताना किंवा अशांतीचा अनुभव घालवायचा असेल तर एक मुद्रा सांगून ठेवतो. मला माहिती आहे, सांगतो, मला काही कळतंय या दृष्टीने मी सांगत नाही. माझ्यापेक्षा शहाणे लोक इथं असतील, खूप प्राणायामाचा अभ्यास नीट केलेले लोक असतील, पण मला माहिती आहे तेवढं सांगणं माझं काम आहे. शांत मुद्रा नावाची मुद्रा आहे. मुद्रेचंच नाव शांत. अगदी सोपं. काही वेळा चिडचिड होते, काही प्रॉब्लेम येतो. आणि खरं सांगू का, शांती ही जीवनातली सिद्धी आहे. कुठल्याही प्रसंगात आपल्याला ऑपरेशन तर करावंच लागेल काहीतरी, त्याच्यावरती आपल्याला काहीतरी निर्णय घ्यायला लागेल, उपाय करावा लागेल. पण आतमध्ये ती व्याकुळता जाऊ नये, अशांती आतमध्ये नाही जाता कामा. याचा जर अभ्यास करायचा असेल तर शांतीचा अभ्यास करा. परमार्थात माझी प्रगती किती झाली याचं जर आपल्याला सिंहावलोकन करायचं असेल, टाळायचं असेल, ओळखायचं असेल तर स्वतःच्या चित्तातल्या शांती अशांतीकडे बघा. प्रसंग घडला की मी किती वायबल होतो, त्या मानानं मी परमार्थात कच्चावा पक्का आहे. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून जे घडतं, प्रतिक्षिप्त क्रिया पटकन, नंतर मी स्वतःला सावरणं वेगळं. म्हणतो ना, मला असं त्याचा भाव झाला. संत म्हणाले, कुठून आला? आत होताच, नसता तर आलाच नसता. आणि सगळ्यात महत्वाची सिद्धी प्रपंचातली वा परमार्थातली लक्षात घ्या, शांती. याचा अभ्यास करायला पाहिजे बरं. निरूपण वाया घालवू नका एवढीच आपल्या चरणाला विनंती. शांत मुद्रा, दीर्घ श्वसन. आता मुद्दा हा प्रतिपाद्य नाहीये, पण एवढं बोलून ठेवतो, शांतीचा अनुभव आलाच पाहिजे. असो, त्याच्या पाठीमागं मन आहे. म्हणजे 5 गोष्टी लक्षात घ्या. अगदी आतमध्ये म्हणजे आपलं खरं स्वरूप सच्चिदानंद रूप आत्मा, जे आपण कधीही सोडत नाही असं स्वरूप. त्याच्या पुढच्या बाजूला विचार शक्ती आपली म्हणजे बुद्धी, निर्णय शक्ती. त्याच्यामध्ये बरोबर मन, त्याच्या पुढं प्राण, आणि प्राणाच्या बाहेर सगळ्यामध्ये इंद्रिय म्हणजे आपला हा देह. याच्यामध्ये आपण या इंद्रिय बुद्धीवर उतरायचं का आत्मबुद्धीवर म्हणजे अखंड आनंदावर जायचं, हे ठरवणारं मधलं इन्स्ट्रुमेंट जर काय असेल तर आवर माइंड. म्हणून सगळ्या परमार्थाच्या उपदेशाची, संतांची उपदेशाची उतारपेठ जर कुठं असेल तर मनावर आहे. मना सज्जना हित माझे करावे,
देहाचा विषय नाही. मी म्हटलं इतक्या प्रदक्षिणा घातल्या, इतक्या माळा ओढल्या, इतकं हे केलं, काही संबंध नाही हो. ते करायला पाहिजे का? इंद्रियाला मन चिकटलंय म्हणून. पण देहाने केलेला परमार्थ आणि अंतःकरणाने म्हणजे मनाने केलेला परमार्थ, यातल्या मनाने केलेल्या परमार्थाला जास्त मूल्य आहे. योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ मुनी रामांना सांगतात, अरे शरीराने केलेली एखादी कृती आणि मनाने केलेली कृती यात महत्वाची काय आहे? मनाची कृती. श्लोक मूळ वसिष्ठांचा सांगतो म्हणजे आपला संपर्क वसिष्ठांशी रामांच्या गुरूंशी येईल श्लोकाद्वारा. ते म्हणाले, मन एव कृतम राम, मनाने केलेलं समजावं. मन एव कृतम राम न शरीरम कृतम येनैव आलिंगिता कांता तेनैव आलिंगिता सुता. एखादा पुरुष खूप दिवसांनी आला, बायकोनी त्याचं स्वागत केलं, अगदी अंगणातच त्यांनी बायकोला मिठी मारली. अंगणात सगळे बघतायत, खूप प्रेम. बरं, इकडच्या लोकांना हे काही औचित्य वाटणार नाही. जय जय आपल्याला बघायची सगळीकडे काय नाही आपल्याकडे काय. तुम्ही म्हणाल बुवा कसं माहिती, मी थोडं फिरलोय काल परवा. जय. आणि तोच पुरुष आपली मुलगी सासरी निघाली आहे तेव्हा तिला जवळ घेतो आणि तिलाही मिठी मारतो. मिठी मारण्याची क्रिया दोन्ही ठिकाणी एकच आहे ना. वसिष्ठांनी दिलेलं उदाहरण आहे, येनैव आलिंगिता कांता तेनैव आलिंगिता सुता. पण दोन्ही वेळेला अंतःकरणाच्या धारणेत फरक असतो आणि म्हणून मनाने केलं असं समजावं. म्हणून मनाच्या पातळीवरती परमार्थ केला पाहिजे. मनाने जर ठरवलं, अनेक दृष्टांत आहेत. मनू सांगतो, ज्या मनूला सगळे लोक ठोठो करतात त्याचे म्हणून मॅन, मनूचा म्हणून मॅन मानव. तो मनू सांगतो, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः बंधाय विषया संगैः मुक्त्यैर निर्विषयम मनः. मना सज्जना हितमासे करावे. माता म्हणलं बुवा मग करायचं काय? हे मन कोठे ठेवावे? हे मन दासबोध जागर में सागर भर देना. 2 मिनिटात. खूप मोठा पूर्वरंग आहे. मन हा विषय खूप, आइन्स्टाईन तर या विषयाबद्दल खूप, मनाच्या एकाग्रतेला तो ध्यान म्हणतो आइन्स्टाईन. त्याचं वाक्य आहे, मेडिटेशन इज द हायेस्ट ऍक्टिव्हिटी ऑफ द माइंड, असं त्याचं मत आहे. पण आचार्य सांगतात मनाचा आणि ध्यानाचा काही संबंध नाही. शंकराचार्य का? मनाची एकाग्रता क्रिकेट खेळताना पण होते ना सचिन तेंडुलकरची, मग तो ध्यान करतो म्हणाल का आपण? जय जय. तिथेही एकाग्रता आवश्यक आहे, पण मनाची एकाग्रता म्हणजे ध्यान नव्हे. मनाची एकाग्रता हे ध्यानाच्या मार्गावरचं एक पाऊल असेल, एक स्टेप असेल ती, पण ती लास्ट स्टेज नव्हे, शेवटची अवस्था ती नव्हे. असो, आता तो मुद्दा नव्हे. मग आता आज काय आपण ठरवायचं? पवित्र असा एक विचार धारण करूया आपण. सगळं बाजूला ठेवा. मी कुठून आलोय, कुठले आहोत, आपण जातीचे कोण आहोत, स्त्री आहोत, पुरुष आहोत, सगळं बाजूला ठेवा. आणि हा उपदेश सार्वकालिक आहे, संतांनी केलेला. एकच करा, एकच करा. कुठल्या आधाराने बोलतोय? श्रीमद भगवद्गीतेच्या. एकच कर अर्जुना, बाकी काही नको. काय कर? मय्यैव मन आधत्स्व, मय्यैव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः. तू अर्जुना एकच कर, तुझं मन माझ्यावरती ठेव किंवा माझ्या मध्ये ठेव. दुसरा विचार, मनामध्ये मला ठेव. बाकी सगळं कर. प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कर, अजिबात त्यात कमी जास्त नाही, व्यवस्थित सगळं कर. पण मनामध्ये, अंतःकरणामध्ये परमेश्वराला तू धारण कर, म्हणजे मला धारण कर. भगवान सांगतात अर्जुनाला, माऊलींची याच्यावरती जशीच्या तशी ओवी आहे. तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र आदरी मज एकाते. म्हटलं मग हे कसं काय करायचं? मन त्याच्यामध्ये ठेवायचं.
जीवनातला जागृतीतला सगळा व्यवहार आपण समजून करतो. जागृत झाल्यापासून झोपेपर्यंत मी हे करतोय असं आपल्या आतमध्ये पक्क असतं. त्या प्रत्येक कृतीला भगवंताला अर्पण करा. म्हणजे काय अर्पण करावं? म्हणजे नुसतं कृष्णार्पण मस्तू म्हणावं नाही. विचार करावा, हे सगळं मी जे करतोय, उदाहरणार्थ मी माझ्या मुलाला आंघोळ घालतो, साधा दृष्टांत, किंवा आपण माय मावल्या स्वयंपाक करताय, म्हणत आमच्यावरच का स्वयंपाक, सद्गुरूंना कीर्तनात तरी करा, जय जय, बाकी जाऊ द्या. परवा एकाने सांगितलं, 2 बायको म्हणली नवऱ्याला, किती छान केलाय स्वयंपाक. हो, नाही रोज करताच तुम्ही, पण आज बुवा येणार म्हणून विशेष चांगला केलाय का? किती छान हो, फारच चांगला झालाय. कुणी शिकवला, आईने का? नाही, वडिलांनी. गंमत सोडून घ्या, दृष्टांत लक्षात घ्या. जे कर्म करतोय असा विचार करा की मी माझ्या पतीला, मी माझ्या नातेवाईकांना वाटणार नाहीये, तर परमेश्वरानं माझ्या सोयी करता माझ्यापर्यंत त्याला येणं अशक्य आहे, म्हणून जे स्वरूप माझ्या समोर ठेवलंय पती म्हणून, पतीने विचार करावा, पत्नी म्हणून. म्हणून आपल्याकडे पती हा परमेश्वर आहे म्हणतात ना, त्याचा बेस, त्याचा अधिष्ठान हे आहे का? पती हा परमेश्वर, म्हणजे त्यांनी वाटेल तसं वागावं असा अर्थ नव्हे. अशा भावनेनं आयुष्यभर जी आपण सेवा करू पतीची, ती परमेश्वराला अर्पण होते. आलंबन पतीचं आहे, मनामध्ये असंच असावा, हा परमेश्वर आहे माझ्याकरता. उलट सगळ्या दृष्टीनं मुलाला, हे परमेश्वराचं, गोपाल कृष्णाला वाटते. याप्रमाणे जीवनातला प्रत्येक ऑफिस मधलं काम करताना मी ही परमेश्वराची सेवा म्हणून करतोय, नाही देशाकरता करतोय, धर्माकरता करतोय, सगळं असावं. कीर्तन करतोय मी, ही कीर्तन सेवा आपल्या त्या अंतःकरणामधला परमेश्वर माझ्यावरती प्रसन्न व्हावा याकरता मी करतोय. काल मी नामदेव महाराजांचा सांगितला होता अभंग, बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. बघा ना सगळ्या संतांकडे त्यांनी काय विशेष परमार्थ केला, त्यांनी काय विशेष केलं सांगा. त्यांनी प्रत्येक कृती भगवंताला अर्पण केली. काही करा, म्हणजे थोडक्यात हे मी करतोय असा त्यातला अहंकार काढून घ्या. आणि मग बघा, एका दिवसात साधणारं काम नाहीये हे. जमलं तर याची सीडी करायला सांगा यांना, जोशी काकांना. मी माझ्याकरता बोलत नाही बरं, हे मी ठरवून नाही आलो आज, मी हे सांगेन. एक आउटलाईन ठरवली ती साधारण, हे हा विचार मी आपल्या समोर आज मांडेन, हे मला माहिती नव्हतं. मग मला माहिती नव्हतं ना, हे कोण बोलवून घेत आहे? माझ्यातलं चैतन्य म्हणजे परमेश्वरच आहे ना तो. मी परमेश्वर नव्हे, पण माझ्यामध्ये परमेश्वर आहे म्हणून मी आहे. मी प्रश्न विचारतो आपल्याला एक, आपण अनेकदा असं म्हणता की मी विसरलो होतो मला आठवलं. कोणी आठवण करून दिली हो? कोणी आठवण करून दिली? आपली आपण जर करून देत असतो तर विसरलोच कशाला असतो? जय. याचा अर्थ काहीतरी आतमध्ये आहे. बर, माझ्या शरीर माझं म्हणतो, या शरीरावर माझं काही नाही, किती वर्ष जगायचं मी ठरवू शकत नाही, त्याला काय रोग व्हावा, आजार व्हावा, काही ठरवू शकत नाही. माझ्या मनात काय विचार यावा हे मी ठरवू शकत नाही, तरी पण माझं असं म्हणतो. म्हणून अखंड हाच भाव असावा. या देहाला परमेश्वरच चालवतोय. फक्त प्रॉब्लेम कुठे आहे? विषयांच्या बद्दल मला वैराग्य नाहीये, म्हणून मला तो भेटत नाहीये. हे वैराग्य केव्हा तरी याबाशी प्रार्थना करूया आज समर्थाना. आणि इथंच विरमूया, इथंच थांबूया. पूर्वरंग इथंच थांबवतो. पुढे छान गोष्ट सांगणार आहे मी आपल्याला. एक अर्धा तास, पाऊण तास तरी गोष्ट सांगेन. फार रमणीय कथा आहे, आपण ती पण ऐका. पूर्वरंगात जो विचार निरूपणात मांडला गेला त्याला मॅचिंग असा भाग आख्यानात सांगावा, त्याला कीर्तन असं म्हणतात. ते आपण नंतर पाहू. आजचा पूर्वरंगाचा समारोप. आपली सर्वांची प्रत्येक कृती परमेश्वराची सेवा व्हावी असा ज्याचा त्यांनी मनातून विचार करावा. बाहेर हे सगळं बोलू नये. उलट खरं सांगू का, बाहेर हे सगळं आलं ना तर दांभिकता येते. आणि परमेश्वराला फक्त 2च गोष्टीची ॲलर्जी आहे, अहंता आणि दांभिकता. बाकी सगळं चालतं त्याला. शिव्या दिल्या तरी परमेश्वराला चालतात, पण दांभिकता त्याला अजिबात चालत नाही. ॲलर्जी आहे त्याला. संतांनी शिव्या घातल्यात परमेश्वराला. नामदेव महाराज म्हणले, मागा बहुतांचे फेडियले ऋण, आम्हासाठी कोण भरली धाड. धाड भरली पाहिजे का तुला? बापरे,
काय ताकद असेल. जनाबाई तर याच्या पुढं, अरे विठ्या मूळ मायेच्या कार्ट्या, काय तुझी रांड रणकी झाली, का प्रसन्न होत नाहीस, बाप रे. आणि असे पांडुरंग येतात आणि या मोलकर्णी बरोबर, हो मोलकरीण दिव्या पंढरपुरातली जात दळायला लागतात. हो काय असेल ना, या कथा खोट्या आहेत असं कशावरनं म्हणायचं. काहीतरी समथिंग इज देअर, आय डोंट नो याचं वाक्य आहे, समथिंग इज देअर, काहीतरी त्यात आहे. अणुबॉम्बचा शोध लावला म्हणला मी, पण हे सगळे नियम मी शोधून काढले, म्हणजे नॉट इन्व्हेन्शन, ओनली डिस्कवरी. मी हे निर्माण नाही केलं म्हणला, फक्त शोधून काढलं. मग हे करतंय कोण? तो म्हणला आय डोंट नो, समथिंग इज देअर. हु इज देअर? त्याला परमेश्वर म्हटलं आमच्या लोकांनी, त्याला GOD, गॉड असं म्हटलं. मानूया आपण. मला आपण सांगा, आपण जर नीट नमस्कार केला तर त्याच्यापर्यंत नाही का जाणार तो? प्रत्येक कृती, नाश्ता करताना, जेवण करताना, खाताना, जाताना, येताना, उठताना, बसताना, उपभोग भोगताना, सगळे अगदी आहे ना ते, अहो येता जाता, उठत बसता, कार्य करिता, सदा देता घेता, वदनी वदता, ग्रास गिळिता, घरी दारी, शय्येवरी, रती सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी, भगवत चिंतन करी. तेव्हाही जर मला परमेश्वराची आठवण झाली ना, तर माझं मनुष्याचं जीवन सार्थक झालं. माणसाला असं वाटतं मी एवढी सत्ता मिळवली, एवढी संपत्ती मिळवली, एवढं प्रतिष्ठा मिळवली, एवढी विद्या मिळवली, एवढ्या लोकांनी मला चांगलं म्हटलं म्हणजे मी मिळवलं. नाही हो, हे सगळं केव्हा तरी संपणारच आहे. अखंड शाश्वत असं समाधान आपल्याला हवं असेल तर मी आता आपल्या समोर जी साधना सांगितली ती आपल्या सर्वांना जमू दे. मला आपणा सर्वांना ही साधना जमू दे. ही साधना करणारे जे आहेत त्यांना मी वंदन करेन. कुणी असा बसलेला असेल एखादा महापुरुष कीर्तनामध्ये की त्याच्या पायाचं तीर्थ बुवानी घ्यावं. माझ्या पदरचं बोलत नाही मी. समर्थ म्हणले की श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती, कोण कसा असेल अधिकाराचा सांगता येत नाही, पण आपण जर हे करत नसाल तर ही साधना घ्या, स्वीकारा. कुठल्याही संप्रदायाचे असावं, संप्रदायाला काही छेद देणारी ही साधना आहे का? आपल्या प्रभूला ती अर्पण करा. कुठल्याही जातीतला जमातीतला प्रत्येक जण ही साधना करू शकतो. अशी सार्वकालिक, युनिव्हर्सल, वैश्विक अशी ही साधना मी आपल्या समोर सांगितली. माझ्या क्षमतेप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केला. काय न्यून असेल ते आपल्या अंतःकरणातल्या परमेश्वराने मला क्षमा करावी आणि भगवंताच्या नामाने ते भरून निघावं अशी परमेश्वराला प्रार्थना करतो. समर्थांच्या प्रत्यक्ष वापरलेल्या चरण पादुका उपस्थित आहेत. काहीतरी त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. गेली 300-400 वर्ष हजारो लोकांनी त्याच्यावर माथा नमवलेला आहे आणि मी गेल्या 20-21 वर्षात शेकडो लोकांचं कल्याण झालेलं पाहिलेलं आहे. कुठल्या तरी पादुका कशा तरी अशा स्पर्श करून आणल्या आणि आपल्या समोर मांडल्या असं नाहीये. तशा आणल्या कुणी आणि आपण श्रद्धेनं नमस्कार केला तरी आपलं कल्याण साठवलेलं आहे आपल्या श्रद्धेकरता. यात पादुका प्रत्यक्ष समर्थांनी पायामध्ये वापरलेल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती समर्थांची पाद्यपूजा केली. कुठल्या आधारानं? इतिहासाच्या आधारानं सांगतोय. पगडींनी, सेतू माधवराव पगडी इतिहास संशोधक तज्ञ, ज्याला सरकारची शासनाची मान्यता आहे, त्याच्या काही किंमत नाही तशी मान्यतेची, पण शासनाची मान्यता म्हणली हो का, सरकारला मान्य झालं की काही चालतं, हे सुद्धा सरकार मान्य, आणि न घेणारा सरकारला अमान्य. मला सांगायचं हे शासकीय ग्रंथांमधून त्याची नोंद आहे. ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. रायगडावरती जेव्हा प्रत्यक्ष अभिषेक झाला 72-73 जुलैमध्ये, गो ब्राह्मण प्रतिपादक क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज शिवछत्रपती महाराज असा जय जयकार झाला. त्याच्या आधी 2 दिवस रात्रीच्या वेळेला छत्रपतींनी समर्थांची पाद्यपूजा केली. समर्थ या अभिषेकाला उपस्थित नाहीत, राज्याभिषेकाला. का? लोक मला नमस्कार करतील. आता राजाचं महत्व वाढलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. लोक म्हणतात तू राज्याभिषेकाला ज्या अर्थी उपस्थित नव्हते त्याचा त्या अर्थी त्यांच्यासोबत काही संबंध नाही. मी म्हणलं महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा स्वातंत्र्याची यात्रा निघाली दिल्लीमध्ये तेव्हा दोघेही आलेले नव्हते. ऐतिहासिक नोंदी आहेत या. महात्मा गांधी म्हणाले नाही मी या राजकीय कार्यक्रमात भाग घेणार. मग महात्मा गांधींचा आणि सावरकरांचा स्वातंत्र्याशी काही संबंध नाही असं म्हणू का मी? म्हणलं काय बोलताय बुवा? म्हणलं तुम्ही काय बोलताय? सांगण्याचा हेतू हा की कुठलंही विधान करताना नीट मुळातून अभ्यास करावा आणि मग बोलावं. सांगतो एवढंच की ही पूजा केली
याला सोन्याच्या तारा होत्या पादुकांना पूर्वी. कालच आम्ही पूजेला एका ठिकाणी गेलो होतो. एक आजोबा होते, कोणीतरी एक मुलगा होता. तो म्हणला आमच्या आजोबांनी मुंबईत पूजा केली होती साधारण 20-25 वर्षापूर्वी, तेव्हा याला सोन्याच्या तारा होत्या. कुठं गेल्या त्या? म्हटलं त्या पूजा करून तुटतात आणि हाताला लागतात, म्हणून काढून तो गोळा बँकेमध्ये लॉकरमध्ये ठेवण्यात आला. याचे ऐतिहासिक कागदपत्र आहेत. सगळं मी एवढ्या करता सांगतो, श्रद्धा जागृत व्हावी. बाकी मला काही यातलं सिद्ध करायचं नाहीये. या समर्थांच्या चरणपादुकांच्या निमित्तानं आपण सद्गुरु तत्वाला, गुरु तत्व एकच आहे, गुरु म्हणून अनेक रूप आपल्या समोर आपल्या कल्याणाचे करावे मना सज्ज नाहीत. रघुनायका बुक्का. जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय रामा. तिला जणू असं म्हणायचंय, माझं चित्त विषयांमध्ये प्रपंचामध्ये इतकं बरबटलंय जसं हे पोतेर शेणात आणि मातीत बरबटलंय. माझ्या मनावरती पूर्वरंगात झालेला विषय. रामनामाचा रंग चढेलच कसा? पहिलं स्वच्छ धुतल्याशिवाय नवीन रंग चढत नाही, असं हिला सुचवायचंय. म्हणून हिनं वरी वरी क्रोधे परी बहु प्रेमे ही भिक्षा मला वाढलेली. म्हणतो वरी वरी क्रोधे परी बहु प्रेमे असं असतं का? असतं. एका ठिकाणी मी जेवायला गेलो होतो, जेवायला बसलो, नेमकी यजमानी कुठेतरी गेली. म्हणून आचारी जी होती ना, ती आचार स्वयंपाकीण बाई, तिनं तुपाचं भांड घेतलं. सगळं आता पंगत सुरू करायचं म्हणून घेतलं. माझ्या शेजारी नेमका त्या स्वयंपाकीण बाईचा मुलगा बसला होता. त्याला म्हटलं आईच आहे आता, आई मला 2 चमचे तूप वाढायला होती. आई रागावली, हो 4 चौकात मला परत वाढ म्हणणं हे बरोबर नाही. म्हणून ती म्हणली मेला कळत नाही पंक्तीत किती वाढायचं, घे घे घे. त्यांनी 2च मागितलं होतं, हिनं 5 चमचे वाढलं. आहे ना, वरी वरी क्रोधे परी बहु प्रेमे. असा यांनी समन्वय लावून घेतला. काल पाहिले तत्व समन्वया. आणि गेले कृष्णेवरती. कृष्णेच्या मधल्या धारेमध्ये स्वच्छ असं ते फडकं धुतलं, चकचकीत काढलं आणि काय केलं, त्याचे तुकडे केले एवढे. आणि रामाला काकडे तयार केले तुपामध्ये, असे करून काकडे तयार केले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काकड आरतीला त्याचाच काकडा लावला. मला सांगा, साक्षात्कारी महापुरुषाला दान झालं होतं. दान केल्यानंतर कर्मविपाक सिद्धांत सांगतो की तीव्रेतर पुण्य आणि तीव्रेतर पाप काही मिनिटात आपल्याला फळ देतं. ही आतमध्ये गेली, लगेचच वाईट वाटलं तिला, असं आयुष्यात वाटलं नव्हतं. जय जय. या महापुरुषाला दान झाल्यामुळं वाटलं असं फारच वाईट वागले नाही मी. डोळ्यात पाणी आलं तिच्या. नाही दिले असते एवढे गहू तर काय अगदी माझ्या झोळीत धोंडा नसता, इतकं सगळं भरलंय घर, काय कमी आहे का असं मनात आलं तिच्या. इतक्यात देवघर पाहिलं तिनं. कित्येक महिन्यात पूजा नव्हती केली, वर्षात. संपत्ती फार झाली ना की देवाचा विसर पडतो आपोआप आणि मॉल आठवतो. माल जास्त झाला की मॉल आठवतो. म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणाले, संपत्ती वाईट नाही, पण ती आली ना की चित्त व्याकुळ होत नाही देवा करता. महाराजांचं फार छान वाक्य आहे गोंदवलेकर महाराजांचं. महाराज म्हणायचे, परमेश्वर सर्वांनाच देतो, पण ज्याची परीक्षा पाहायची त्याला जरा जास्त देतो. जय जय रघुवीर. याही परिस्थितीत हा मला विसरत नाही ना, हे तो पाहतो. एकदम वाईट वाटलं. सुनेला हाक मारली, म्हणलं सुनबाई काय हे देवघरात अडगळ सगळी देवाची पूजा नाही. सुनबाई म्हणली, पहिली वस्तू तुम्हीच टाकली होती, आम्ही फक्त तुम्हाला फॉलो केलं. बार कळलं, या मला मदतीला. सगळ्या देवघरातली अडगळ काढली, शेणाने सारवलं, देवाच्या मूर्ती लिंबू साखराने चकचकीत घासल्या, छान अत्तर लावलं, पूजा केली, आरती केली, हार फुलं घरामध्ये आपल्या डोक्यात घालायची असतातच फुलं, ती फक्त देवावर वाहिली. वास येतो, इथं घातलं काय देवावर घातलं काय, कदाचित इथं घातल्यावर दुसऱ्याला येईल, देवाचा समोरून येतो आपल्याला. एवढं केलं. आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत या बाईला जेवावंसं वाटे ना, का मी त्या साधूचा फारच अपमान केला असं उगाचच वाटतंय. पश्चाताप झालाय. आणि पश्चाताप नावाचं तीर्थ असं आहे की त्याच्यामध्ये मनुष्य सुस्नात झाला ना की खऱ्या अर्थाने निष्पाप होतो. संध्याकाळची वेळ झाली, मुलगा आला शेतावरून. आईनं सांगितलं, बेटा जातोस का, ते साधू कुठे आहेत, मी त्यांची क्षमा मागून मग जेवेन. तो म्हणला, आई मी खूप दमले, उद्या सकाळी जाईन, आता ते कुठे आहेत बघायला. हिनं विचार केला, मग मी त्याशिवाय जेवणार नाही.
मुलगा म्हणला काही आई मरत नाही, एक दिवस नाही जेवली इतकी आणखी रोज हा दुपारी मॅगी खा, संध्याकाळी अमुक खा. आणि जेव्हा मुलगा मी जेवणार नाही असं म्हटल्यानंतर सुद्धा गेला नाही, त्या प्रसंगाने तिला प्रपंचाचं खरंच लक्षात अंतर्मुख झाली. जो सांगत होता महापुरुष रामनाम जीवनाचं कल्याण करणार आहे ग माय, ते घे ना, काही स्वार्थ नाही माझा. ते मी नाही घेतलं, ते ऐकलं नाही, त्याला वाटेल तसं मारलं. आणि ज्या मुलाकरता अक्षरशः त्याच्या शीच्या आणि शिवच्या वासामध्ये किती रात्री काढल्या मी, अशाला मी सांगितलं आयुष्यात एकदाच सांगितलं की जाऊन बघून येतोस का, तर मी उपास सोडेन. तर हा म्हणला उद्या जाईल. मी जेवले काय आणि नाही जेवले काय, मुलाला किंमत नाही, सून तर उर्मट बोलतेस, मला काय उपयोग आहे याचा. किंचित वैराग्य आलं. रात्रभर ती जागी आहे, दिवसभर सकाळी घडलेला प्रसंग दिवसभर आणि रात्रभर जागी आहे. आणि पहाटेची वेळ, दुसऱ्या दिवशी पहाटेची वेळ, समर्थ तिकडे काकड आरतीला उभे राहिलेले. मगाशी सांगितलेला तो काकडा लावला. आपण काकड्याला सकाळी येत नाही म्हणून काकडा म्हणून दाखवतो. काय काकडा असतो ऐका जरा, ते पाव मिनिटाचा सुद्धा नाही. कसा काकडा असतो, अगदी पहाटे ही काकड आरती करायची असते. अनेक कार्यक्रम सकाळपासून चालू आहेत, पूजा, काकड आरती, पण सगळ्या कार्यक्रमाला येणं केवळ अवघड आहे. सार्वजनिक ठिकाण एखादं असतं तर जमलं असतं कदाचित, पण इथे अवघड आहे. म्हणून संध्याकाळच्या वेळी मी हा काकडा संध्याकाळची वेळ असून सुद्धा सादर करतो. काकड आरती परमात्मया रघुपती राजा राम रघुपती. जीवी जीवा प्रकाशली, जीवी जीवा प्रकाशली कैसी निजात. त्रिगुण काकडा द्वैत घृते तिंबीला, द्वैत घृते तिंबीला. उजळली निजात्म ज्योती तेने सडोनिया गेला. काजळी ना म्हैस नाही झळमळ ढळमळ, नाही झळमळ ढळमळ. अवनी नांबर, अवनी ना अंबर प्रकाश निघोट निश्चळ. उदयो ना असतो तया बोध प्रात काळी, तया बोध प्रात काळी. रामी रामदास, रामी रामदास सहज ओवाळी. याचा अर्थ संपूर्ण विश्वाची निर्मिती कशी झाली आणि आता आपल्या जगताचा अनुभव येतोय ना, यातही परमेश्वर कसा व्यापलेला आहे याचं वर्णन या काकड्यामध्ये आहे. पुन्हा पुन्हा ऐका म्हणजे लक्षात येईल. हे काकड आरती चालली, गावातले खूप लोक तिथे उपस्थित आहे. हा लांबून येणारा पहाटेच्या वेळचा काकड्याचा आवाज या मुलीच्या, या स्त्रीच्या, जिनं काल हा गोळा फेकून मारला होता शेणाचा, तिच्या कानावर आला. जसं लांब रेल्वे स्टेशन आहे पण पहाटेच्या वेळेला ऐकू येतं तिची शिट्टी, धडधड, का शांतता असते म्हणून. आणि हा काकडा ऐकायला आल्यावर 100 गायीतून आपल्या आईचं हंबरणं वासरू जसं बरोबर ओळखतं, तसं रोज जय जय रघुवीर समर्थ जो आवाज येत होता तो आपल्या गुरु माऊलीचा आवाज यात आहे हे ओळखलं या माई माऊलीनं. आणि उभी राहिली, दाराचा अडसर दूर केला, कुणाला काही बोलली नाही. पहाटे 3:30-4 वाजले तो, आणि वाट फुटेल तशी धावत सुटली. वाटेनं नव्हे, रस्त्याने नव्हे, कशी पण आवाजाच्या दिशेला धावत सुटली. वाटेमध्ये काटे आहेत, ते बोटबोट काटे मोडतायत पायामध्ये, लक्ष नाही, पाय रक्तबंबाळ झाले, इकडं तिकडं बघत नाही, समोर बघत चालली, त्यामुळे पटकन पडली. अनेकदा इकडं ढोपरं खोपरं ठेचकाळली गेली, रक्तबंबाळ झाली, अंगावरचं वस्त्र आजूबाजूच्या झाडा झुडपामध्ये अडकून लखतर झाली. त्याची देहबुद्धीकडे लक्षच नाही, हो देहाकडे लक्षच नाही. धावत जावं आणि त्या गुरु माऊलीची क्षमा मागावी म्हणून येऊन उपस्थित झाली. पाहिलं खूप गर्दी आहे, काकड्याला पुष्कळ माणसं आहेत, 100 माणसं गावातली आहेत. त्या गर्दीमध्ये ती मिसळली. नेमके समर्थ त्या रामासमोर स्वतः भोवती प्रदक्षिणा घालून आता नमस्कार करण्यात इतक्यात कोण आलं म्हणून पाहिलं. आणि समर्थांच्या लक्षात आलं कालची पोतेर स्पेशल फास्ट एक्सप्रेस हे प्लॅटफॉर्मला लागलेली दिसतीये. हे समर्थाने ओळखलं, म्हटलं रामा नाही म्हणजे फारच करन्सी चेंज झाली तुझी. म्हणजे काकड्याची करन्सी मी अर्पण केली होती ती एकदम भावात बदल झाला. ते म्हटले सिंगापूर डॉलर आहे. जय जय. गंमत सोडून द्या. समर्थाने हिच्याकडे पाहिलं, हे हिनं पाहिल्याबरोबर काय वाटलं कोणास ठाऊक, काही सोवळ्याचा नवळ्याचा विचार नाही केला, धावली आणि पायावर डोकं ठेवलं आणि हंबरडा फोडला. महाराज क्षमा करा महाराज, महाराज
क्षमा करा महाराज, महाराज क्षमा करा महाराज. महाराज मी चुकले, चुकले मुकले श्रमले दमले सद्गुरुनाथा शरण मी आले, उद्धारा भज आज महाराज, उद्धारा भज आज महाराज. क्षमा करा हो, क्षमा करा हो, क्षमा करा महाराज. क्षमा करा महाराज. मी असं ऐकलंय संत कधी कुणावर रागावत नसतात. संत कुणावर कधी रागावत नसतात, कारण त्यांना विश्व परमेश्वरमय असतं. पण कोणी फारच जर वाईट असेल तर त्याच्याकडे ते उपेक्षेने बघतात, जाऊ दे याच्यात काही अर्थ नाही. पण एकदा का संतांच्या मनात एखाद्याबद्दल असं आलं की याच्यात काही अर्थ नाही ना महाराज, तर परमेश्वरही त्याचा उद्धार करू शकत नाही हे मला माहिती आहे. एक तर शिक्षा करा, नाही तर क्षमा करा. समर्थ म्हणले माय हे सगळं इथं अभद्र अमंगल राम काकड आरती हे सगळं अभद्र चाललंय, कशाला आली बाई इथं? जा प्रपंचात सुखाय, जा तिकडं. परीक्षा घेतल्याशिवाय संत कृपा करत नाहीत आणि परीक्षा बघितल्याशिवाय कृपा करतात त्यांना संत म्हणता येत नाही. परीक्षेविणे बांधले दृढ नाणे, परिसत्य मिथ्या असे कोण जाणे. समर्थांना संप्रदाय वाढवायचा नव्हता, नुसती गर्दी वाढवायची नव्हती, तर खरोखर तळमळीनं प्रामाणिक अंतःकरणानं साधन करणारी माणसं त्यांना वाढवायची होती. नुसता परमार्थ हा मासचा विषय नाही हो, तो क्लासचा विषय आहे, हे लक्षातच ठेवा. जा बाई परत. ती म्हणली नाही महाराज मला खरा पश्चाताप झाला, मी हा अभिनय करत नाही आहे हो. पाहिलं आणि ओळखलं. ते म्हणले माय घरी जा आणि नवऱ्याला घेऊन ये. परमार्थाची परवानगी सुद्धा नवऱ्याची आवश्यक आहे. जा, पती हा परमेश्वर आहे, लवकर जा. ती नवऱ्याला घेऊन येते आणि दोघांना बाजीपंत आणि सतीबाई काळे उर्फ शहापूरकर या दोघांना समर्थाने अनुग्रह दिला. नुसता अनुग्रह दिला नव्हे, इतकी साधनेमध्ये ही अधिकारी झाली की तिच्याकरता स्थापन केलेला 11 मारुतींपैकी दुसरा मारुती आज शहापूरला आहे. 11 मारुती समर्थांचे महाराष्ट्रातले, तसे 1100 मारुती आहेत, पण 11 मारुती विशेष आहेत, त्याची यात्रा केली जाते महाराष्ट्रामध्ये. त्यातला दुसरा मारुती स्थापनेच्या दृष्टीनं, हा मारुती प्रत्यक्ष प्रगट होऊन तिच्याशी बोलत असे असं इतिहास सांगतो, चरित्रात कथा आहे. प्रपंच तिचा धन्य झालाच. आजही यांच्या पिढीतले लोक गडावरती येतात, सेवा अर्पण करतात. पिढ्यानपिढ्या पुरेल असा पुण्याईचा साठा काही कमी पडत नाही कुणाला, असा अधिकार या सगळ्या मंडळींनी प्राप्त केला. त्या सतीबाईंना विचारलं कसं काय जमलं हो तुमचं? प्रपंचही चांगला झाला, प्रपंचातही काही कमी पडलं नाही, परमार्थही कल्याणाचा झाला, हे कसं काय साधलं हो? त्या म्हणतील बाकी मी काही नाही केलं, मी माझं मन गुरुचरणावर वाहिलं आणि मना सज्ज नाहीत माझे करावे. भैरवीचे एवढेच स्वर म्हणतो आणि थांबतो. 1-2 मिनिटात कार्यक्रम संपवूया. कदाचित उद्या परवा तेरवा काही 4 लोक आले तर येतील, चर्चा करायला, बोलायला, कीर्तन थोडस ऐकायला आले तर येतील, मला माहिती नाही. पण एवढ्या गर्दीनं आपण उद्या परवा येऊ शकणार नाही, म्हणून एका अर्थाने समारोपाचं थोडस बोलतो. आपण इतक्या लांब इतकं चांगलं काम मराठीचं करताय, पुन्हा पुन्हा कथा कीर्तन प्रवचन आयोजित करत चला. ज्यानं अंतःकरण परमार्थामध्ये रमतं असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा आयोजित करा. समर्थांच्या चरण पादुकांना नमस्कार करा. समर्थांना सांगा महाराज 8 वर्षांनी आलात, पुन्हा लवकर या. एक गोष्ट बोलतो मी, आर्थिक बाब वगैरे या गोष्टी खूप गौण आहेत बरं का, अत्यंत निम्न पातळीला त्या आहेत. पैसा उभा राहतो वाटेल ते होतं, त्याचं काही फार नसतं. खरोखर तळमळ जर निर्माण झाली, हे पुन्हा पुन्हा कार्यक्रम मिळत नसतात. एंटरटेनमेंटचे कार्यक्रम माणसं एन्जॉय करतात, विनोदाचे कार्यक्रम, संगीताचे कार्यक्रम एन्जॉय करतात. हे कराच, हरकत नाही, पण त्याबरोबर थोडं आतमध्ये उतरा. जीवनाचं सार्थक होण्याची काय व्यवस्था आपल्या जवळ आहे हो. म्हणून मी तळमळीनं प्रार्थना करेन मी आपल्याला की इथंच असं नाही, आपणही महाराष्ट्रात आलात ना तर बाकी सगळं बघाच, पण एखाद दुसरं तरी कीर्तन अटेंड करा. खूप चांगली मंडळी आमच्या महाराष्ट्रात अजून आहेत, चांगले चांगले कीर्तनकार, प्रवचनकार आहेत. ठरवा आपण, आम्हाला अमुक ऐकायचंय, अमुक ऐकायचं, विषय ठरवा आणि ते मुळातून ऐका. स्वतःच्या सार्थकाकरता सुद्धा थोडासा पैसा खर्च करावा.
अशी विनंती करून ठेवतो. या 2-3 दिवसामध्ये आणि पुढेही 2-3 दिवसामध्ये या समर्थांच्या छोटेखानी दौऱ्याला आपण जो प्रतिसाद दिला आणि देणार आहात त्याकरता श्री समर्थ सेवा मंडळातर्फे समर्थांच्या तर्फे सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. अनेकांनी आपल्या घरी समर्थांच्या पादुका नेल्या, स्वतःहून पाद्यपूजा ठरवली केली, समर्थांच्या पादुकांची पूजा आपणहून स्वतःहून केली, पादुकांवर दक्षिणा म्हणून काही सेवा म्हणून अर्पण केलं. जी काही आपण सेवा केली त्याकरता श्री समर्थ सेवा मंडळातर्फे मी धन्यवाद देतो. आपण संतांच्या करता काही केलं ना, पक्क समजा हे दिलेले पैसे परमेश्वराच्या अकाउंटवर आता बॅलन्स जमा झाला. त्याचं कारण असं, भगवंत म्हणतो तुम्ही सगळं करता, माझ्या अकाउंटवर काय जमा करता? आणि बाकी सगळ्या बँकांची व्याज फार कमी आहे, भगवंतांच्या बँकेचं व्याज सांगून ठेवतो दर. ऐका, मोडोपंतांची आर्य आहे, भगवंत ऋण तरी मुठ भर पोहे. ऋण किती घेतलं? सुदाम देवाकडून मुठभर पोहे. ऋण तरी मुठ भर पोहे, त्याच्या व्याजात हेम नगरी ती. त्याच्या व्याजात, मुद्दल नाही बरं, नुसत्या व्याजात सोन्याची नगरी दिली तो परत पोहोचेपर्यंत. मुद्दलात मुक्ती देणे ही कोण्या सावकारीची रीती, असा सावकार मिळणार नाही. बँकांची व्याज कमी होत चालली, सावकार फसवतात, बँका बुडतात, पण भगवंताची बँक आजपर्यंत बुडली नाही. तुम्ही म्हणाल कधी देताना दिसत नाही, तो देताना दिसत नाही, हेच त्याच्या देण्याचं वैशिष्ट्य. खुदा तेरे दरबार में अजब जलवागिरी देखी, खुदा तेरे दरबार में अजब जलवागिरी देखी, देखी देते किसी को न देखा, देते किसी को न देखा, लेकिन सबकी झोली भरी देखी. भगवंत सगळ्यांना सगळं देतो, फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. खरंच स्वतःच्या जीवनाची चिंता करतो ना, त्याच्यासारखा मूर्ख कोणी नाही. कबीराचा दोहा आहे. कबीर म्हणाले, मुर्दे को प्रभु देत है, लकडी कपडा अरु आग. मेला एखादा अनोळखी मनुष्य, तिथं स्मशानात आलेले लोक नाही का कोणी याला आमच्यातर्फे लाकडं घ्यावं. एक जण म्हणला, हे कापड घ्या, आमचं जास्त उरलंय घ्या. एक जण म्हणला, कुणी अग्नी द्यायला नाही का? मी देतो अग्नी. मेले द्याला, मुर्दे को प्रभु देत है, कपडा लकडी अरु आग, जीवित नर चिंता करे, टाके फुटे भाग. म्हणून विचारच करू नका. मी समर्थांच्या करता हे सांगतो असं समजू नका. आपल्या घरी सत्यनारायण करता, गणेश उत्सव करता, देवा करता जे जे खर्च करता ते सगळं देवाच्या अकाउंटवर बॅलन्स होतं, हे लक्षात ठेवा. मी मंडळातर्फे धन्यवाद मानण्याकरता हे सगळं बोलतोय. माझं कर्तव्य आहे, समर्थांकरता आपण जी सेवा अर्पण केली आणि करणार आहात त्याकरता अतिशय मनापासून धन्यवाद. समर्थांच्या चरणी छत्रपतींनी खजिना अर्पण केला होता. आपला संपूर्ण जीवनात मिळवलेलं सगळं राज्य अर्पण केलं होतं, ते समर्थांनी त्यांना परत दिलं. या न्यायाने समर्थ आपल्याला काही कमी न पडू देता भरपूर देवोत प्रत्यक्ष अर्पण केलं. आपण आपल्या घरापासून इथपर्यंत आला, त्यालाही काही खर्च आला. प्रत्यक्षामध्ये आमचे जोशी काका एवढ्या पाद्यपूजा ठरल्यानंतर या टोकापासून ईस्ट कोस्ट पासून वेस्ट कोस्ट पर्यंत 3-4 दिवस झाले फिरतोय. काय पेट्रोलचा खर्च होत नसेल का तुमचा? मग हा कुणाच्या अकाउंटवर? समर्थांच्या. हे सगळं मी तुमच्याबद्दल बोलतो म्हणजे मला समोर आज सकाळी दिसलं म्हणून बोलतोय. याप्रमाणे प्रत्येकानं आज कोणीतरी अन्नदान केलेलं आहे. अन्नदानाकरता आपल्या सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था काल कोणीतरी सांगितलं, सगळा खर्च माझ्यातर्फे. खरोखर पक्क समजा ही सेवा आपली भगवंताच्या चरणी रुजू झाली. आपल्याला काही कमी न पडो, भगवंताच्या चरणी अर्पण करण्याकरता आपल्याला काय, आमच्याकडे कोणत्या वधिनी म्हणतो, तुमच्याकडे काय म्हणता बघा, डॉलर्स वधिनी, काय जे असेल ते भरपूर मिळो आपल्याला, असा आशीर्वाद समर्थांचा पोस्टमन या नात्याने देतो. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत्. सगळ्यांना समाधान राहो. संपत्ती कमी जास्त चालेल पण समाधान कमी न पडो, हा महत्वाचा आशीर्वाद आपल्यापर्यंत आणून पोहोचवतो. आणि ही प्रार्थना रामाकडे समर्थांनी केली की सगळ्यांचं कल्याण कर, फक्त भारतीयांचं नव्हे, फक्त महाराष्ट्रीयांचं नव्हे, जगाचं कल्याण कर, अशी प्रार्थना समर्थांनी केली. कल्याण करी रामराया. मी श्री मारुती बुवांना नमस्कार करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी कल्याण करी रामराया ही प्रार्थना आपल्या गोड आवाजामध्ये ऐकवावी. 1 मिनिटाची प्रार्थना, 1-2 मिनिटाची, खूप गोड स्वर आहे. समर्थांनी रामाला ही प्रार्थना केली आणि ज्यांच्याकडून आपण हे ऐकणार आहात ते मारुती बुवा गेले 40 ते 50 वर्ष समर्थांचं काम गडावरती करताय. मी असं अनेकदा म्हणतो की समर्थ आपल्या संप्रदायाचं काम ज्या विशेष महंतांकडून करून घेत आहेत त्यातले भारतातले प्रमुख महंत मारुती बुवा आहेत.
नुसतं त्यांचं हे आहे नव्हे तर त्यांनी ज्यांच्याकडून अनुग्रह घेतला ते भगवान श्रीधर स्वामींचं नाव आपण ऐकलं असेल. गडावरती समर्थांचा साक्षात्कार ज्यांना झाला, समर्थांनी दर्शन दिलं आणि खूप मोठं कार्य भारतात त्यांनी केलं. श्रीधर स्वामी मोठे मोठे लोक त्यांना भेटले. शंकराचार्य, चंद्रशेखर भारती वगैरे त्यांना नमस्कार करीत असत. म्हणजे किती मोठे असतील बघा. गुळवणी महाराज त्यांची बाध्यपूजा करत असत. म्हणजे किती मोठे असतील श्रीधर स्वामी. या प्रत्यक्ष साक्षात्कारी महापुरुषाची पायची सेवा श्री मारुती बुवांना 16 वर्ष अखंड घडली. अगदी सावली सारखे मारुती बुवा बरोबर असायचे. म्हणून मी असं म्हणतो की स्वामीच बुवांच्या रूपाने आपल्यामध्ये येऊन कार्य करतायत. मी बुवांना विनंती करतो की त्यांनी कल्याणकरी रामराया आपल्या सर्वांना ऐकवावं आणि मग प्रसाद घेऊन मग सगळ्यांनी घरी चला. आज आरती नाही, बाकी काही नाही, फक्त कल्याणकरी रामराया आणि मग थांबू. उद्याचं काय अनाउन्समेंट? उद्या इथेच आहे मंगळवारी. उद्या जर जमलं पाटीलला सांगायचं तर या अशी विनंती करून ठेवतो. उद्या एक मस्त आख्यान करू. समर्थ तुम्ही उभं राहून सांगा. मंगळवारी संध्याकाळी किंग्स मेन्शन मध्ये फंक्शन करतात. 7 वाजता संध्याकाळी 7 ते 9. किंग्स मेन्शन आपल्याला कळलं ना. मला काय कार मध्ये बसायचं, तिथं उतरायचं, सुरू करायचं. नाही हरकत नाही. किंग्स मेन्शन काय बघा त्या ठिकाणी मंगळवारी परवा संध्याकाळी 7 ते 9 आपण बसू आणि मॅनेजमेंट या विषयावरती समर्थांचं काय म्हणणं आहे हे आपण पाहू. जरा थोडं शैक्षणिक पद्धतीचं ते कीर्तन असेल. आख्यानही सुंदर बघू. आपण या अशी विनंती करतो. मी आज का बोलतो हे सगळं? अहो नोकरी रोजची आहे, प्रपंच रोजचं आहे, कीर्तन प्रवचन रोजचं नाही. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से. कायम काम आहे. इतक्या वेळा घर आवरलं, घरी गेल्यावर परत आवरायला पडलेलंच कधी थांबत नाही. त्याला प्रपंच म्हणतात. म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणायचे प्रपंच ऍडजस्ट करावा आणि परमार्थ एन्जॉय करावा. माझ्या भाषेत हे अर्थशब्द सांगितले. ऍडजस्ट करा, बाकी सगळं बाजूला ठेवा. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से. कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो श्री राम से. अर्थात ज्याच्या भाग्यात असतं अपार पुण्य गाठी तरी श्रवणाला आहे. परवा दिवशी मंगळवारी किंग्स मेन्शन या ठिकाणी संध्याकाळी 7 वाजता आपण एकत्र जमून जास्तीत जास्त लोकांना आपणही या घेऊन या. कारण तिथे अजून जास्त जागा असेल अशी विनंती. उद्याच्याला जमलं तर या. उद्या एक गंमतशीर विषय आपल्या समोर सांगणार आहे. याच ठिकाणी आपण 7 ते 9 बसू. जास्तीत जास्त लोकांनी जमवा ही पुन्हा पुन्हा आपल्याला प्रार्थना. आणि बुधवारचं बघूया. आम्हाला जरा सिंगापूर बघायचंय तेव्हा आपण आमच्याबरोबर सिंगापूर बघायला चला. गंमत सोडून देऊ. श्री मारुती बुवांना विनंती करतो की त्यांनी कल्याणकरी रामराया हे पद आम्हाला ऐकवावं. दुसरा माईक आहे का? हातात धरा. हॅलो. कल्याणकरी रामराया ही प्रार्थना मी सांगेन. त्याचं ध्रुवपद फक्त आपण म्हणायचं आहे. मी तुम्हाला फोन करेन तेव्हा म्हणायचं. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. कल्याणकरी रामराया रामराया. कल्याणकरी रामराया. जनहितविवरी जनहितविवरी जनहितविवरी. कल्याणकरी रामराया राम
तशी आहे तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे हे जन हाती धरी दया कल्याण करी राम राया कल्याण करी अपराधी जन चुकतची गेले चुकतची गेले अपराधी जन चुकतची गेले चुकतची गेले तुझा तुझी सावरी दया कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया कठीण त्यावरी कठीणची झाले कठीणची झाले कठीण त्यावरी कठीणची झाले कठीणची झाले आता न दिसे मुनी दया कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया दोघे जावे काय करावे काय करावे दोघे जावे काय करावे काय करावे तारंबिनी मोहरी दया कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया दास म्हणे आम्ही केले पावलो केले पावलो दास म्हणे आम्ही केले पावलो केले पावलो जयसी नाही सरी दया कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय जय रघुवीर समर्थ. गडावरती सर्वांनी या असं निमंत्रण देऊन ठेवतो. गडावरती सगळी व्यवस्था आहे, खोल्या सगळी व्यवस्था. समर्थ ज्या ठिकाणी राहिले, समर्थांची समाधी आहे प्रत्यक्षामध्ये. खूप छान समर्थ सेवा मंडळाने डेव्हलपमेंट्स केलेले आहेत तिकडं. अवश्य या. सगळी व्यवस्था निशुल्क होते. आमटी भात खायला या तिथला म्हणजे गडावरचा समर्थांचा प्रसाद खायला या अशी विनंती करतो. इथंच थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही, हे महत्वाचं.